आज घरामध्ये वड़ा पाव बनणार आहे। शेफ इधर है, बाकी हम लोग हेल्पर है। हेल्पर लोग का लाइफ हेल्पर वाला है। मैं थोड़ी कम वाली हेल्पर है, ये ज्यादा वाली हेल्पर है। चटणी रेडी आहे। तो हेल्पर काही काम आहे। ए मला बोलली असती तर मी गोड चटणी घेऊन आली असती। मी घरात गोड चटणी बनवली आहे। आता तुम्हाला मम्मी वडापाव बोलले तर तुम्ही आणायला पाहिजे होतं ना। अरे यार दातामुळे काय चालत काय समजत। थोडस हिंग पण टाकणार आहे आम्ही। तेलात टाकलं आहे, छान हिंगाचा सुगंध येते। लसूण टेचत आहे, मिरची आहे बघा। माझ्यामुळे लांबून आहे मम्मी। कढीपत्ता, थोडस राई। हा राई बघा नाचते त्याच्यामध्ये। आता टाकणार आहे लसूण। आता येणार आहे मिरची। कांदा, पहिला तुम्ही सांगा ह्या चटणीमध्ये काय काय वाटण काढलंय तुम्ही ही चटणीचं? वडापावला लावून खायची चटणी आहे। खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, मिरची आहे आणि थोडीशी खायची डाळ आहे, चण्याची डाळ खायची। अच्छा, ते तर खूप स्वादिष्ट। कांदा पण थोडा लाल लाल झालेला आहे। छान कलर आलेला आहे। तर त्याच्यात हे बटाटे घालणार आहे। विचार चालू आहे बटाटा वड्याची गाडी टाकायला पाहिजे। गरम गरम बटाटे वडे, गरम गरम बटाटे वडे आणि मिसळ। एक जीव करायचा, एक जीव मस्त पैकी। हा मराठी वडापाव आहे। कोणता वडापाव बोललीस? मराठी वडापाव। खूप सारी कोथिंबीर। काय काय कोथिंबीर? खूप सारी कोथिंबीर। चाल पोरी, टाक कोथिंबीर आणि कोथिंबीर चांगली नटू दे। आणि ठोक एक लाई। वडे बनवणार आहे। वड्यांची रेसिपी तुम्हाला दाखवते। सिंपलच आहे। गॅस ऑफ। आता तयार करणार आहे बेसनचं मिश्रण। तर अजून भारी दिसतं। बटाट्याचा वडा बनवतोय आम्ही चीज टाकून। जाऊ द्या तुम्ही काय आहे। चीज टाका मावशी। मला तर वाटतं ही माझ्याहून छान बनवते। मला एवढं परफेक्ट येत नाही। कोण आहे तुम्ही? वडापाव लवर। नको दीदी। बघितलं, मानवी सगळ्यात छान करते।
असं आम्ही बटाटा भरत आहे. माझ्या एका हातात मोबाईल आहे म्हणून प्रेक्षकांनी विशेष करून टिप्पणी करू नका, बटाटे असं का करतेस. हे असे लाडू वळवायचे, गोल 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 गोल. आतमध्ये चीज आहे. आतमध्ये चीज. मस्तपैकी चीज वडे बनवू. मस्तपैकी पॅकिंग झालेलं आहे. आता आम्ही गोळे पूर्ण झाल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, थोडं वाट बघा. वडापावचं बेसनची तयारी चालू झाली आहे. हळद, मीठ चवीनुसार, कढईत ठेवले तापायला. आता त्याच्यात तेल ओतूया. म्हणजे कसं हे तयार करूच तर तेल गरम होईल आमचं. थोडासा आपण बेकिंग सोडा की पावडर, बेकिंग सोडा टाकलेला आहे. एकदम व्यवस्थित त्याचं बॅटर करायचं आहे. ना पातळ ना घट्ट, मीडियमचा है ना मम्मी. मम्मी सगळ्यांचीच कुक असते. छानपैकी मिक्स करते मम्मी. आमच्या घरातल्या लेकरांना ओरडा पडतोय. छान बॅटर तयार झालं. छान वाटतंय ना. आणायचं. चला आपण जाऊया आपले बटाटे घ्यायला. झाले का तुमचे बटाटे वडे करून. जे चीजवाले आहेत ना ते पूर्ण राऊंड आहेत आणि त्याच्यामध्ये चीजची कोटिंग केलेली आहे आणि हे बिना चीजवाले थोडेसे असे दाबून केलेले आहेत. बटाटे जाणार आहेत छानपैकी बेसनाचे कपडे घालायला रेडी. ओ माय गॉड, किती छान वाटतंय. बॅटर घट्ट आहे, कळालेलं आहे म्हणून थोडंसं पातळ करते. मम्मी बटाटा थोडा हलवू. अरे रे रे रे, चमच्याला ते पाणी लागते. सावकाश. संभाळ मम्मी, चटका लागते.
थोडी बोलतात ना कमी केलंय फ्लेम. बटाटे टाकतो म्हणून वडे. चीजवाले वडे, नॉर्मल वाले वडे खायला बसली माझी पोरगी. लाडू इथं बघ. हा, चटणी, पाव पण तयार आहेत. हे गरम आहे लाडू. बघितलं किती प्रेमाने खाते. अरे बापरे, गरम हाय, गरम हाय. हो वडा हाय, तो गरम हाय वडा. वडापाव गरम हाय. साईजा कसे बनले पप्पा वडे? चांगले बनले.